हिवाळ्यामध्ये ना खरंच खूप फ्रेश अशा भाज्या मिळतात आणि अशाच एका पालेभाजीपासून बनवली जाणारी मेथीची गोळा रस्सा भाजी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तेल घ्यायचंय 2 चमचे. आता मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये हे सगळे मसाले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये मी इथे खसखस घेतली आहे 1 मोठा चमचा, धणे घेतलेत 2 मोठे चमचे, दालचिनी घेतली आहे साधारण 1 इंच, तीळ घेतलेत 1 मोठा चमचा, 8 ते 10 लवंग, 2 वेलची, 8 ते 10 काळी मिरी, 4 बेडगी मिरची आणि इथे तमालपत्र 2 घेतलेले आहेत. हे सगळे ह्याच्यामध्ये फोडणीला जातील. थोडंसं परतून घेऊया. थोडंसं हे चांगलं परतून घेतलं की लगेच आपण इथे घ्यायचंय सुकं खोबरं. मी इथे 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते ह्याच्यात घालायचंय. तेही परतून घेऊया. थोडंसं सुकं खोबरं लालसर रंगावरती छान दिसलं. मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, रफली चिरून घेतलेत, ते घ्यायचेत. मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत 2. चांगलं परतून घेऊया. त्याच पॉइंटला आपण थोडंसं मीठ घालायचंय, अगदी थोडंसं. पुन्हा चांगलं परतून घ्यायचंय. हे व्यवस्थित परतून झालं की आपल्याला हे थंड करून घ्यायचंय आणि थंड करून मग आपल्याला वाटप तयार करून घ्यायचंय. थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमधनं वाटून घ्यायचं. पण हे सगळं करत असताना आपण पुढची प्रोसिजर करून घ्यायची आहे, म्हणजे मेथीचे गोळे. गॅस बंद करूया आणि हे मी थंड करायला बाजूला ठेवतो. मेथीचे गोळे करण्यासाठी मी इथे मेथी बारीक चिरून घेतलेली आहे. मी इथे ओवा घेणार आहे हातावरती, 1 टीस्पून क्रश करायचा आहे हातावरती आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यात आता जाईल धणा जिरा पावडर 1 छोटा चमचा. मसाला मी इथे सब्जी मसाला घेतलेला आहे. मग जाईल हळद 1/2 चमचा, चवीनुसार मीठ. पहिले हे सगळं जे ड्राय आहे ते आपण हाताने सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळे जे मसाले आहेत ते छान हे मेथीच्या पानाला लागतात. आता जाईल चण्याच्या डाळीचं पीठ. मी पहिले अर्धाच वाटी घेणार आहे, कारण आपल्याला जितकं हवे तितकंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. मग त्याच्यात जाईल तांदळाचं पीठ 1 मोठा चमचा. पुन्हा हे सगळं मिक्स करूया. हे सगळं चांगलं कोरडं मिक्स झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, छोटा चमचा तेल. पाणी आपल्याला घालून हे घट्ट मळून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडंच पहिले पाणी घालूया. चांगलं मळून झालंय. आता थोडंसं तेल घ्यायचं हाताला आणि ह्याचे गोळे करून घेऊया. वाटण व्यवस्थित आपण वाटून घेतलेलं आहे. खूप पाणी घालायचं नाही, पण फाईनली पेस्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला रस्सा भाजीसाठी लागणारं वाटण तयार आहे, एका बाजूला आपण हे मेथीचे गोळेही तयार करून घेतलेत. आता काय करायचं आहे, मी ज्याच्यामध्ये वाटण तयार केलं होतं, फ्राय केलं होतं, तोच आपण पॅन घेतलाय. 2 चमचे तेल गरम झालेलं आहे. मी इथे मोहरी घेणार आहे 1 टीस्पून, जिरं घ्यायचं आहे 1 टीस्पून, कढीपत्त्याची पानं 8 ते 10, आलं लसणाची पेस्ट घेतली आहे ती 1 टीस्पून, धणा जिरा पावडर 1/2 टीस्पून, हळद 1/2 टीस्पून, घरगुती मसाला 1 चमचा आणि थोडंसं आपण ह्याला परतून घेऊया. आलं लसणाची पेस्ट थोडीशी परतून घेतली, त्याचा हरवसपणा गेला की लगेच आपण जे वाटप तयार केलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये आपण मिक्स करायचं. सगळं मिक्स केलं वाटण की त्याच्यामध्येच आपल्याला पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात पाणी मिक्स करूया. मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. यात आपण थोडंसं अजून पाणी घालूया. छोटा लिंबाचा गोळा असेल एवढं गूळ घेणार आहे. हा मी चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे, तो याच्यात जाईल 3 ते 4 चमचे. आंबट गोड अशी छान रस्सा भाजी तयार होईल ही. आता ह्यात जाईल बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि आता ह्यात जाईल आपण जे मेथीचे गोळे तयार करून घेतलेले आहेत चण्याच्या पिठाचे, ते ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे. झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं आपण हे गोळे शिजवून घ्यायचे. ही रस्सा भाजी 5 मिनिटांनी फक्त आपण जे गोळे सोडले होते ना
ती उलटी साईड करायची आणि पुन्हा एक 2-3 मिनटं आपण हे शिजवून घ्यायची की आपली रस्सा भाजी तयार होईल. एक बाजू आपण व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. आपण फक्त चमच्यानी ही उलटी साईड करून घेतोय आणि मग झाकण ठेवून फक्त 2 मिनिटं पुन्हा शिजवायचंय. पुन्हा 3-4 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करूया. मेथी गोळा रस्सा भाजी तयार आहे. रस्सा भाजी सर्व करताना लिंबू पिळायला मात्र विसरू नका. आणि आता त्यावरती छान कोथिंबिरीने गार्निश करूया. मेथी गोळा रस्सा भाजी तयार आहे. मंडळी, हा पदार्थ कसा झालाय हे नक्की करून पहा, पण करून पाहिल्यानंतर आम्हाला कळवायला मात्र विसरू नका. रुचकर मेजवानी हा आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्यावरतीच कमेंट करून आम्हाला कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.